नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 4थ्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. जगद्वंद्य श्री रामचंद्र प्रभू जेव्हा या भूतलावर वावरत होते तेव्हा त्यांचं भगवत स्वरूप ओळखण्याचं भाग्य किती लोकांना लाभलं असेल. श्री रामकृष्ण देवांनी अवतारांबद्दल एकदा पुढील प्रमाणे सांगितलं होतं. जणू ते स्वतःबद्दलच बोलत होते. ते म्हणाले, भगवान जेव्हा अवतार घेऊन येतात तेव्हा सर्वसाधारण लोक त्यांना ओळखत नाहीत. ते गुप्तपणे या लोकी येतात. अंतरंगीच्या काही भक्तांनाच ही गोष्ट समजते. राम पूर्ण ब्रह्म पूर्णावतार आहेत ही गोष्ट केवळ 12 ऋषींनाच ठाऊक होती. भरद्वाज आदी ऋषींनी रामाची स्तुती करून म्हटलं होतं, हे रामचंद्र प्रभू, तुम्हीच अखंड सच्चिदानंद असून आमच्यासमोर तुम्ही मानवी रूप धारण करून वावरत आहात. वास्तविक पाहता तुम्ही आपल्या मायेचा आश्रय घेतला आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला मनुष्य वाचता. इतर अनेक ऋषी रामचंद्रांना म्हणाले, हे रामा, तुम्ही दशरथाचे पुत्र आहात हे आम्हाला माहीत आहे. भरद्वाज आदी ऋषी भलेही तुम्हाला अवतार मानत आणि तुमची पूजा करत, आम्हाला तर अखंड सच्चिदानंदाची प्राप्ती करायची आहे. ते ऐकून रामचंद्रांनी त्यांच्याकडे पाहून स्मित केलं आणि ते पुढे गेले. कधी कधी एखादा राजा जसा वेश बदलून आपल्या राज्यात फिरतो त्याच प्रकारे श्री रामकृष्णांचं ह्या लोकी आगमन झालं होतं. ह्या अवतारात पूर्ण सात्विक भाव मूर्तिमान झाला होता. रूप, विद्या, वैभव, व्यक्तिमत्व यापैकी कोणत्याही गोष्टीचा बाह्य जगमगाट त्यांच्याजवळ नव्हता. केवळ पराविद्या, पराभक्ती आणि परमज्ञान यांचं प्रकटीकरण होतं. अपूर्व त्याग, ज्वलंत वैराग्य, परमोच्च कोटीची ईश्वरपरायणता, विश्वव्यापी प्रेम हे श्री रामकृष्ण अवताराचं मुख्य ऐश्वर होतं. या झाकलेल्या रत्नाची ओळख केवळ काही भाग्यवान व्यक्तींनाच पटू शकली. ज्यांचा जन्ममरणाचा फेरा संपत आला होता तेच त्या सर्व भावमय श्री रामकृष्णांचा भाव ओळखू शकले. माताजीने देखील आपलं स्वरूप झाकून अतिशय गुप्ततेने अवतार धारण केला. डोक्यावरून भला मोठा पदर काढून पडद्याआड वावरणाऱ्या कुलवधूच्या रूपाने त्यांचं आगमन झालं. नाटकात एखादं पात्र जसं पडद्यातच काम करतं त्याप्रमाणे माताजी इतक्या पडद्यात राहत की एक सर्वसंग परित्यागी संन्याशी शिष्य सोडले तर श्री रामकृष्ण जिवंत असेपर्यंत त्यांच्या चांगल्या चांगल्या भक्तांनी सुद्धा त्यांचं देवी स्वरूप ओळखलं नव्हतं. मग इतरांची काय कथा? त्या त्यांच्या गुरुपत्नी होत्या एवढीच त्यांना ओळख झाली होती. श्री रामकृष्णांच्या देहावसानानंतरही माताजींनी स्वतःला जोपर्यंत गुप्त ठेवलं होतं तोपर्यंत अधिकांश भक्तांच्या हृदयात माताजींबद्दल कोणतीही विशेष धारणा नव्हती. पुढे एकदा श्री रामकृष्णांचे ईश्वरकोटीचे सहचर शिष्य स्वामी प्रेमानंद यांनी लिहिलं होतं, श्री माताजींना खरोखर कोण ओळखू शकतो? त्यांच्याजवळ ऐश्वर्याचा थोडासाही बाह्य जगमगाट नाही. ठाकूरांजवळ विद्येचं ऐश्वर होतं पण माताजींजवळ तर ते लेशमात्रही नाही. कशी अपूर्व महाशक्ती आहे त्यांच्या ठाई. आई, तुझा विजय असो, सदा विजय असो. हे महाशक्ती स्वरूपिणी देवी, तुझा विजय असो. जे विष आम्ही स्वतः पचवू शकत नाही ते आम्ही आईकडे पाठवून देतो. मग आई सगळ्यांना आपल्या मांडीवर घेते. अनंत शक्ती, अपार करुणा, जय असो. माते, तुझा विजय असो. आमची तर काय गोष्ट, पण स्वतः ठाकूरांना देखील कधी आम्ही असं करताना पाहिलं नाही. पुन्हा पुन्हा ठोकून, वाजवून, पाहून, पारखून मग ते एखाद्या शिष्याला बनवत असत. पण इथे आईजवळ पाहतो तर सगळी गोष्टच निराळी, सगळा अद्भुत व्यवहार. माताजी सगळ्यांना आश्रय देत आहेत, कोणाच्याही हातची वस्तू स्वीकारत आहेत, सगळं काही पचवून टाकत आहेत. जय असो, जय असो. माते, तुझा सदा विजय असो. जगज्जननी जगदंबेने कोणत्याही प्रकारचं वैभव न बाळगता साधारण मानवी रूपाने या अवनी तलावर अवतरणं म्हणजे आध्यात्मिक इतिहासातील फारच महत्त्वाची घटना होय. ज्या ज्या योगाचं जे जे प्रयोजन असतं त्याची सिद्धी व्हावी यासाठीच युगावताराचा आविर्भाव होत असतो. शारदा देवीचं जीवन सगळ्या जगाला भविष्याची सूचना देत आहे. वर्तमान काळी तर मातृभावनेच्या विकासाचं विशेष प्रयोजन आहे. पाश्चिमात्य देशातील स्त्रिया आपला सहज स्वभाव बदलण्याच्या खटोटोपात मग्न आहेत. वरवर पाहता त्यात त्यांना यश आल्यासारखंही दिसतं. परंतु युगपुरुषांनी दिलेला जीवन दृष्टिकोन स्वीकारला म्हणजे आपल्या हे लक्षात येतं की स्त्रीला शेवटी जननीचं स्थान स्वीकारावं लागेल. प्रेमळ सेवा, प्रेम, आनंदी वृत्ती, लज्जा, पुष्टी, तुष्टी, दया, क्षमा, अमृतमयता या स्वरूपात स्त्रीला विकसित व्हावं लागेल.
आमच्या हृदयात या अर्थपूर्ण आशेचंच पोषण होत आहे. म्हणूनच तर गृहाहित प्रत्येकात्मा यावेळी आदर्श जननीच्या रूपात प्रगट झाला. श्री माताजींबद्दल श्री रामकृष्ण एकदा म्हणाले होते, ती काय कोणी 10 जणींसारखी स्त्री आहे, ती तर ज्ञानदायिनी आहे, ती माझी शक्ती आहे. दक्षिणेश्वरी जवळजवळ 14 वर्ष ती दोघं एकत्र राहिली. त्या काळात श्री रामकृष्णांनी आपल्या लीला सहचरीला उपरी निर्दिष्ट व्रतपालनासाठी उद्युक्त केलं. माताजींची प्रवृत्ती नेहमी जनदृष्टीपासून दूर राहण्याची होती. त्यांना तर सहज लिहिल्यातच आनंद होता. पण श्री रामकृष्ण थोडेच त्यांना असे सोडणार होते. एके दिवशी माताजींना उद्देशून एक गीत म्हटल्यानंतर ते म्हणाले, काय सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे, तुमच्यावर काहीच का नाही? त्यांच्या म्हणण्याचं तात्पर्य हेच होतं की जीवोद्धाराचं कार्य काही माझं एकट्याचं नाही, तुम्हालाही हातभार लावावा लागेल. श्री रामकृष्णांची लीलाभूमी दक्षिणेश्वर येथील गोष्ट. एकदा एका अंतरंगीच्या अनुचराला स्वतः दीक्षा न देता त्यांनी त्याला मंत्र घेण्यासाठी नौबतखान्यात पाठवलं. तोपर्यंत एक लाजाळू स्त्री म्हणूनच माताजींना सर्वजण ओळखत होते. श्री रामकृष्णांव्यतिरिक्त अन्य कोणालाही त्यांच्या देवीत्वाची कल्पना नव्हती. आपल्या प्रिय शिष्याच्या हृदयात विश्वास उत्पन्न करण्यासाठी आपल्या लीला सहचरीला अनुलक्षून श्री रामकृष्णांनी त्याला एक कवन ऐकवलं. त्याचा आशय असा होता, कोटी कृष्ण आणि कोटी राम या पृथ्वी तलावर येतात आणि जातात. श्री राधेची माया मात्र असीम आहे, अवर्णनीय आहे. या नवीन युगात जीवोद्धारार्थ युगपुरुषाबरोबर त्याच राधेचं आगमन झालेलं आहे. हाच त्या कवनाचा मुख्य अर्थ होता. अशा रीतीने आपल्या अंतरंगीच्या शिष्यासमोर श्री रामकृष्ण हळूहळू माताजींचं खरं स्वरूप प्रकट करू लागले. परमकुशल श्री रामकृष्णांची कार्यप्रणालीच अगदी वेगळी होती. ते अशा अद्भुत शैलीनं आणि नवीन पद्धतीनं इष्टकार्य घडवून आणत की चांगले चांगले विचारवंत चकित होऊन जात. एका स्त्रीवर काही कौटुंबिक आपत्ती ओढवली होती. ती दूर व्हावी म्हणून ती श्री रामकृष्णांजवळ आली आणि काही मंत्र किंवा औषध देण्याविषयी त्यांना विनवू लागली. माताजींच्या ईश्वरी शक्तीचं प्रकटीकरण व्हावं या दृष्टीने श्री रामकृष्ण त्यांना प्रेरणा देऊ लागलेच होते. या आलेल्या स्त्रीला स्वतः काही एक न देता नौबतखान्याकडे बोट दाखवून ते तिला म्हणाले, तिथे एक बाई राहतात, त्यांना तुम्ही सगळे काही सांगा म्हणजे तुम्हाला औषध मिळू शकेल. मंत्र औषध वगैरे सगळ्या गोष्टींचं त्यांना चांगलं ज्ञान आहे. त्यांचं सामर्थ्य माझ्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. श्री रामकृष्ण पुंथी या ग्रंथात या घटनेचं वर्णन पुढील प्रमाणे आहे. त्यांना जाऊन तुम्ही सांगा म्हणजेच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकेल. मला या गोष्टीचं कुठलं ज्ञान असायला, त्या बाबतीत त्या माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहेत. त्यावेळी माताजी पूजेला बसल्या होत्या. त्यांचं हृदय करुणामय झालेलं होतं. त्या स्त्रीने येऊन विनंती करताच माताजी समजल्या की ही श्री रामकृष्णांचीच लीला. म्हणून त्या म्हणाल्या, बाई अगं मला त्यात काय कळतं, त्यांनाच सगळे औषधं माहीत आहेत, तू त्यांच्याचकडे जा. असं सांगून त्या बाईला त्यांनी श्री रामकृष्णांकडे पाठवून दिलं. पण श्री रामकृष्ण थोडेच मागे हटणार होते. त्यांनी पुन्हा नौबतखान्याकडे बोट दाखवलं. अशा प्रकारे त्या स्त्रीला 3दा यावं जावं लागलेलं पाहून द्रवित होऊन माताजींनी तिला आपत्ती निवारणाचा मार्ग सांगितला. श्री रामकृष्ण पुंथीत पुढील वर्णन आहे. बेलपत्र देऊन माताजी त्या स्त्रीला म्हणाल्या, हे घरी घेऊन जा म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल. या घटनेने जणू माताजींच्या कृपा मंदिराचं उद्घाटनच झालं. योगींद्र मोहिनी त्या काळी श्री रामकृष्णांचं पवित्र दर्शन घेण्यासाठी 7-8 दिवसातून एकदा दक्षिणेश्वरी येत असत. परत जातेवेळी महादेवाच्या पूजेसाठी त्या बेलपत्र घेऊन जात असत. बेलाची पानं वाळली तरी तीच पानं त्या आठवड्याभर पुरवीत. एके दिवशी माताजींनी त्यांना विचारलं, योगेन तू काय वाळलेली बिल्वपत्र महादेवाला वाहतेस? होय आई, असं उत्तर देणं त्यांना भागच होतं. मग त्यांनी माताजींना विचारलं, तुम्हाला हे कसं कळलं? माताजी हसत हसत म्हणाल्या, आज सकाळी मी ध्यानाला बसले असता मला असं दिसलं की तू वाळलेल्या बिल्वदलांनीच एवढ्यात माताजींनी स्वतःला सावरलं आणि त्या म्हणाल्या, पूजा करीत आहेस. योगींद्र मोहिनी विस्मयचकित झाला. त्यांची बुद्धी गुंग झाली. त्यांच्या मनात विचार आला, माताजींना सगळं काही ठाऊक आहे, त्यांना सगळं काही दिसतं. गौरदासीचे दक्षिणेश्वरी येणं जाणं सुरू झालं. श्री रामकृष्णांनी त्यांना आश्रय दिला आणि त्यांच्यावर विशेष कृपा केली. तथापि माताजींचा सहवास त्यांना फार आवडत असे. एखाद्या पक्षाला घरट्याची ओढ असावी तसं त्यांना माताजींबद्दल आकर्षण वाटत असे आणि त्यांना तिथे तसा स्नेहमय आश्रय मिळत असे. म्हणूनच ते अधिक वेळ माताजींजवळ नौबतखान्यात राहत. माताजी त्यांच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करत आणि त्यांना गौरदासी म्हणून हाक मारीत.
गौरीमाबरोबर माताजींचा अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण होतो आहे हे पाहून श्री रामकृष्णांना फार आनंद झाला. एक दिवस ते नौबतखान्यात आले आणि विनोदाने गौरदासींना म्हणाले, तू कोणावर अधिक प्रेम करतेस सांग बरं. गौरदासी मोठी चतुर. तिने सरळ उत्तर न देता एक गाणं म्हटलं. गाण्याचा अर्थ होता, हे बाके बिहारी, हे बाकेधारी, तुम्ही राधेपेक्षा मोठे नाही. सामान्य जन संकटात सापडले म्हणजे ते हे मधुसूदना म्हणून ते तुम्हाला हाक मारतात, पण तुम्ही संकटात सापडला म्हणजे तुम्हाला आपली बासरी वाजवून राधा किशोरीलाच बोलवावं लागतं. ते गाणं ऐकून माताजींचा चेहरा लाजेने लाल लाल झाला. गौरदासीला चूप करण्यासाठी त्यांनी पटदिशी तिचा हात धरला. श्री रामकृष्णांच्या ओठावर मृदू मंद हास्य विलसू लागलं. श्री रामकृष्णांचं अत्यंत उज्ज्वल जीवन दगदगत्या अग्निपरीक्षेतून निघून अधिकच तेजस्वी झालं होतं. त्याग हाच त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यागाच्या कसोटीवरच धार्मिक जीवनाची खरी परीक्षा होत असते. आपल्या अनुयायांना त्यांनी त्यागमंत्राचीच दीक्षा दिली होती आणि त्यांच्यावर त्यागधर्माचाच अभिषेक केला होता. त्यांच्या लीला सहचरीला अर्थात माताजींनाही तीच दीक्षा मिळालेली होती. श्री रामकृष्णांचे लक्ष्मीनारायण नावाचे एक मारवाडी भक्त होते. त्यांनी श्री रामकृष्णांच्या सेवेसाठी 10,000 रुपये देण्याची इच्छा प्रकट केली. ते ऐकताच श्री रामकृष्ण इतके कळवळले आणि त्यांच्या तोंडून इतके दुःखोद्गार बाहेर पडले की जणू त्यांचं डोकंच कुणी करवतीने कापत आहे. गयावया करून ते जगज्जननीला विनवू लागले, आई आई, इतक्या दिवसानंतर आता पुन्हा मला प्रलोभन दाखवू लागलीस का ग? त्यांनी लक्ष्मीनारायणाला कडक शब्दात निषेध केला आणि रुपये नकोत म्हणून ठाम सांगितलं. तेव्हा माताजींच्या नावाने रुपये जमा करू द्यावेत अशी लक्ष्मीनारायणाने सूचना केली. माताजींची परीक्षा घेण्यासाठी श्री रामकृष्णांनी त्यांना बोलवणं पाठवलं. ते आल्यावर ते त्यांना म्हणाले, पाहिलेत का, हे रुपये देऊ इच्छितात. मी त्यांना नको म्हटलं तेव्हा ते म्हणतात की तुमच्या नावाने जमा करतो, ठेवून घ्या ना तुम्ही ते. काय म्हणणं आहे तुमचं? ते ऐकून माताजी म्हणाल्या, तसं कसं होईल? तो पैसा मला नाही घेता येणार. मी घेतला म्हणजे तुम्हीच घेतल्यासारखं होणार, कारण मी जरी तो घेतला तरी तुमच्याच सेवेसाठी मी तो खर्च करणार, म्हणजे मग तुम्हीच तो घेतला असं होणार. लोक जे तुमच्यावर श्रद्धाभक्ती करतात ते तुमच्या त्यागामुळे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत हा पैसा घेतला जाऊ शकत नाही. माताजींचं हे भाषण ऐकून श्री रामकृष्ण निश्चिंत झाले. वास्तविक पाहता माताजींचा जन्म फारच गरीब कुटुंबात झालेला. पालनपोषणासाठी त्या कुटुंबाला लोकांचं धान कुटून देणं, जानवी जोड तयार करणं वगैरे अनेक लहान मोठी कष्टाची कामं करावी लागत. अशा दारुण दारिद्र्यात लहानाच्या मोठ्या होऊनही माताजींनी एकाच फटक्यात 10,000 रुपयांचा अवेर करावा ही खरोखरच एक असाधारण गोष्ट होय. त्यागसाधनेत सिद्धी मिळून श्री रामकृष्णांनी माती आणि सोनं याशिवाय समत्व ज्ञान प्राप्त केलं होतं आणि त्यांच्या जीवनप्रभावाने माताजींनाही ते ज्ञान लाभलं होतं. माताजींना तसं लिहिणं वाचणं विशेष येत नव्हतं, पण त्यांची बुद्धी असाधारण होती. मोठमोठ्या महत्त्वाच्या बाबतीतही त्यांची असामान्य प्रतिभा चमकलेली पाहून लोक चकित होत. श्री रामकृष्ण देखील त्यांच्या बुद्धिमत्तेची फार तारीफ करत. कलकत्त्याच्या उत्तरेला काही मैल दूर पानिहाटिक नामक गाव आहे. तिथे दरवर्षी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला पोह्याचा महोत्सव होत असतो. उत्सवाचं नाव जरी पोह्याचा महोत्सव असलं तरी तिथे हरिनाम संकीर्तनाचे कार्यक्रम विशेष उत्साहाने साजरे होतात. शेकडो वैष्णव साधक त्या दिवशी तिथे जमतात. गटागटाने एकत्र होऊन ते मोठ्या तन्मयतेने हरिनाम संकीर्तन, नृत्य वगैरे करतात. श्री रामकृष्णांनी देखील अनेक वेळा त्या उत्सवात भाग घेतला होता, परंतु गेल्या काही वर्षात ते तिथे गेले नव्हते. इसवी सन 1885 मधली गोष्ट आहे. तो उत्सव जवळ आला असता श्री रामकृष्ण आपल्या तरुण भक्तांना म्हणाले, पानिहाटीला उत्सवाच्या दिवशी आनंदाचा नुसता पूर लोटतो. हरिनामाची अगदी लयलूट होते. तुम्ही यंग बेंगॉलवाल्यांनी असं कधी काही पाहिलं नसेल. चला ह्या वर्षी तिथे जाऊन उत्सव पाहून येऊ. वास्तविक त्यावेळी श्री रामकृष्णांची प्रकृती काही चांगली नव्हती. अलीकडे काही दिवसांपासून त्यांच्या मागे गळ्याची व्याधी लागली होती, पण आपल्या भक्तांना आनंद मिळवून द्यावा या हेतूने त्यांनी हा बेत आखला होता. ती योजना ऐकून भक्त मंडळीत मोठाच उत्साह संचारला. उत्सवाच्या दिवशी सकाळी 10 वाजता जवळजवळ 30 जण श्री रामकृष्णांबरोबर 3 नावात बसले. त्यात काही स्त्री भक्तही होत्या. निघण्यापूर्वी आपल्या जाण्यासंबंधी श्री रामकृष्णांचं मत जाणून घेण्यासाठी माताजींनी एका भक्त स्त्रीला त्यांच्याकडे पाठवलं. श्री रामकृष्ण तिला म्हणाले, तुम्ही सगळ्या चलताच आहात, तिची इच्छा असल्यास तीही येऊ शकते.
ते ऐकून माताजी त्यांचा अभिप्राय समजल्या. त्या भक्त स्त्रीला त्या म्हणाल्या, खूप लोक चालले आहेत आणि तिथे तर खूपच गर्दी असणार. त्या गर्दीत नावेतून उतरणं आणि हिंडणं फिरणं माझ्याच्याने नाही जमणार. मी नाही येत. माताजी गेल्या नाहीत. त्यांच्या परवानगीने अनेक भक्त स्त्रिया यात्रेला गेल्या. दिवसभर मनमुराद उत्सवानंद लुटून रात्री 8 वाजता सगळेजण दक्षिणेश्वरी परत आले. रात्री जेवणाच्या वेळी बोलता बोलता श्री रामकृष्ण भक्त मंडळींना म्हणाले, आधीच तिथे कोण गर्दी, त्यात आणखी भावसमाधीमुळे सगळ्यांची नजर इकडे लागलेली. ही बरोबर आली नाही ते बरंच झालं. ती जर बरोबर असती तर लोक म्हणाले असते, पहा पहा, हंसा हंसीचा जोडा आला आहे. ती फार बुद्धिमान आहे. स्त्री भक्तांनी ही गोष्ट माताजींना सांगितली तेव्हा माताजी म्हणाल्या, सकाळी माझ्या जाण्याबद्दल जो आदेश दिला होता तो ऐकूनच मी समजले होते की त्यांनी काही मला मनापासून जा म्हटलं नव्हतं. तेव्हाच मी ठरवलं की मी न जाणंच चांगलं. श्री रामकृष्णांच्या ठाई आपलं चित्त समर्पित करून त्यांनी आपलं व्यक्तित्व त्यांच्यात पूर्णतः विलीन केलं होतं. त्या यंत्र बनल्या होत्या. श्री रामकृष्ण आपल्या इच्छेनुसार ते यंत्र चालवीत. जसे तुम्ही बोलवता तसे मी बोलते, जसे करवता तसे करते, हीच भावना उरात बाळगून त्या ह्या भूतलावर वावरत होत्या. त्यांनी सर्वस्वी आत्मसमर्पण केलं होतं. आत्मनिवेदन करून त्या तदाकार बनल्या होत्या. मामेकम शरणम व्रज ही सगळ्या साधन मार्गातील चरमसीमा होय. त्यांचा देह, त्यांचं मन, प्राण, त्यांचं सगळं काही त्याने त्या परमपुरुषाला समर्पित केलं होतं. माताजींचं दक्षिणेश्वरातील जीवन माधुर्याने ओतप्रोत होतं. रात्रंदिवस श्री रामकृष्णांची सेवा, त्यांचा सहवास, साधना, भजन पूजन या सगळ्यात काही खंड पडत नसे. त्यांचा सगळा काळ दिव्य आनंदात आणि तन्मयतेत व्यतीत होत असे. श्री रामकृष्णांच्या आणि भक्तमंडळींच्या सेवेबरोबरच त्या परमनिष्ठेने भवतारिणी देवीची म्हणजे कालीमातेची पूजा अर्चा करत असत. नव्वदखान्यातून त्या सुंदर सुंदर माळा गुंफून देवीच्या शृंगारासाठी पाठवत असत. हार तयार करता करता त्यांचा जपही अखंड चालू असायचा. हारच जणू त्यांची जपमाळ बनत असे. एके दिवशी संध्याकाळी त्यांनी जुई आणि इतर रंगीत फुलं यांची एक 7 पदरी माळ तयार केली आणि भगवतीच्या शृंगारासाठी पाठवली. त्या दिवशी देवीचे इतर अलंकार काढून टाकून त्या हारानेच तिला सजवण्यात आलं. त्यावेळी श्री रामकृष्ण देखील दर्शनासाठी मंदिरात येऊन पोचले. त्या पुष्प शृंगाराने कालीमातेची मूर्ती इतकी नयनाभिराम दिसू लागली की तिचे दर्शन घेताच ते भावविभोर झाले आणि पुन्हा पुन्हा म्हणू लागले, वा वा, काय अपूर्व शोभा आहे. काळ्या रंगावर हा फुलांचा साज कसा उठून दिसतो. तो हार कुणी तयार केला आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते उल्हासाने म्हणाले, वा वा, मग तिला एकदा इथे बोलवा, पहा म्हणावं, हार घातल्यावर आईचं रूप कसं खुलून दिसतं आहे ते. वृंदा मोलकरीण लगेच गेली आणि तिने माताजींना बोलवून आणलं. तिच्याबरोबर मंदिराजवळ येताच माताजींनी बलराम बाबू, सुरेश बाबू आदी भक्तांना मंदिराकडे जाताना पाहिलं. ते पाहून माताजी वृंदेच्या पदराआड झाल्या आणि मागल्या जिन्याने जाऊ लागल्या. हेतू हा की आपल्याला कोणी पाहू नये. ते पाहून श्री रामकृष्ण म्हणाले, तिकडून चढू नका. या दिवशी एक मासे विकणारी बाई त्या पायऱ्या चढता चढता पाय घसरून पडली आणि मेली. तुम्ही समोरच्याच बाजूनी या कशा? श्री रामकृष्णांचं बोलणं ऐकून भक्तमंडळी बाजूला झाली. माताजी देवीच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचल्या. देवीची अपूर्व शोभा पाहून त्या अगदी मुग्ध झाल्या. जणू निळ्याभोर मेघात वीज चमकत होती. देवीसमोर परम मनोहर श्री रामकृष्ण भावोन्मत्त होऊन गाऊ लागले. हळूहळू श्री रामकृष्णांच्या गळ्याच्या व्याधीनं मूळ धरलं. ही घटना आहे जून 1885 मधील. आणि त्याबरोबरच दक्षिणेश्वरचा गोड सुखाचा काळ संपुष्टात आला. देवीचं मंदिर, देवी देवतांच्या मूर्ती, यात्रेकरूंचं येणं जाणं, वर्षभरातील निरनिराळे उत्सव, सगळं काही तिथे होतं. जसं पूर्वी होतं तसंच होतं. पण ह्या सगळ्यांमधून जणू कोणी प्राण ओढून घेतले होते. सगळीकडे भकास वाटत होतं. ती जागा जणू खायला उठत होती. जवळजवळ 5 वर्षापूर्वीच श्री रामकृष्णांनी आपल्या महाप्रयाणासंबंधी माताजींना अनेक प्रकारे सूचित केलं होतं. ते म्हणत, मी जेव्हा ज्याच्या त्याच्या हाताने जेवू खाऊ लागेन, रात्रीच्या वेळी कलकत्त्यात राहू लागेन, भोजनातील अग्रभाग दुसऱ्याला देऊन बाकीचं जेव्हा मी ग्रहण करू लागेन, तेव्हा मी आता हे शरीर लवकरच सोडणार असं समजावं. आणखी ते असंही म्हणाले होते की मला खूप लोक देव मानू लागले आहेत आणि माझ्यावर श्रद्धा ठेवून माझी भक्ती करू लागले आहेत असं तुम्हाला दिसलं म्हणजे याचा अंतर्धान पावण्याचा काळ जवळ आला आहे असं तुम्ही समजा. शेवटच्या काळात या सगळ्या गोष्टी हळूहळू घडू लागल्या. माताजी शंकित चित्ताने सगळीकडे पाहत होत्या.
एकांतात बसून त्या पोटभर रडून घेत. परंतु होणाऱ्या गोष्टी टाळण्याचा काही एक उपाय नव्हता. श्री रामकृष्णांचा कंठरोग हळूहळू वाढतच गेला. अनेक वैद्यांनी चिकित्सा केली आणि औषध योजना केल्या, पण काही एक लाभ झाला नाही. ती दुस्सह्य व्याधीच नाहीशी व्हावी म्हणून श्री रामकृष्णांच्या भक्ताने त्यांच्या संमतीने श्यामपुकूरला एक लहानसं दुमजली घर भाड्याने घेतलं आणि तिथे त्यांना नेण्यात आलं. ही घटना 1885च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीची आहे. कलकत्त्याचे त्या काळचे सुप्रसिद्ध डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांचा इलाज सुरू झाला. तरुण भक्त अहमहमिकेने त्यांची सेवा करू लागले, परंतु आवश्यक ते पथ्य पाळलं जाईना. त्यामुळे औषध योजनेचं काहीच सुफल दिसलं नाही. श्यामपुकूरच्या या लहानशा घरात मधल्या घरासारखी स्वतंत्र आडोशाची जागा नव्हती. त्यामुळे माताजींना दक्षिणेश्वरीच राहावं लागलं. इकडे एका भक्तस्त्रीच्या सुपीक डोक्यातून अशी बातमी निघाली की श्री रामकृष्ण म्हणे माताजींवर रागवून कलकत्त्याला निघून गेले आहेत. ते ऐकताच गाडीत बसून माताजी श्यामपुकूरला पोहोचल्या आणि रडत रडत श्री रामकृष्णांना म्हणाले, मी ऐकले की तुम्ही माझ्यावर रागवून इकडे निघून आले आहात. श्री रामकृष्ण चकित होऊन म्हणाले, नाहीतर कोणी सांगितलं तुम्हाला हे? माताजी म्हटल्या, गोलाबने. ते ऐकून श्री रामकृष्ण फार रागवले आणि म्हणाले, असं होय? असं बोलून तिने तुम्हाला दुःखित केलं? तुम्ही कोण आहात हे तिला ठाऊक नाही. कुठे आहे ती? तिला येऊ तर द्या इथे. माताजी शांत होऊन दक्षिणेश्वरी परत आल्या. नंतर गोलाबमा येताच श्री रामकृष्णांनी त्यांची कडक शब्दात हजेरी घेतली. ते म्हणाले, काय आहे, तू बोललीस आणि तिला रडवलंस? तुला माहीत नाही ती कोण आहे? आत्ता जा आणि तिची क्षमा माग. गोलाब सुंदरी लगेच तिथून निघाली आणि पायी पायी दक्षिणेश्वरी पोचली आणि रडत रडत माताजींना म्हणाली, आई, ठाकूर माझ्यावर फार रागवले आहेत. काही एक विचार न करता मी वेडी वाटेल ते बोलून गेले. माताजी काही बोलल्या नाहीत. अगं गोलाब, असं तीनदा म्हणून त्या हसल्या आणि त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्यामुळे गोलाब माचं सगळं दुःख दूर झालं आणि त्यांचं मन शांत झालं. श्री रामकृष्णांच्या दुखण्याचं एकंदर स्वरूप पाहून माताजींना दक्षिणेश्वराहून श्यामपुकूरला आणण्यासंबंधी भक्त मंडळी विचार करू लागली. परंतु त्या घरात स्त्रियांना स्वतंत्रपणे उठता बसता येईल अशी सोय नव्हती. माताजी तर अतिशय लाजाळू होत्या. कितीतरी अनोळखी लोक तिथे सारखे येत जात असत, जशी काही यात्राच लोटत असे. अशा स्थितीत त्यांना तिथे कसं राहता आलं असतं? परंतु त्यांचं तिथे येऊन राहणंही तितकंच आवश्यक होतं. याबद्दल श्री रामकृष्णांजवळ जेव्हा परवानगी मागितली तेव्हा ते म्हणाले, त्यांना इथे येऊन राहणं शक्य होईल का? पहा, त्यांना विचारून पहा. इथली सगळी परिस्थिती त्यांना सांगा आणि मग जर त्यांची येण्याची इच्छा असेल तर खुशाल येऊ द्या. माताजींच्या समोर हा विचार मांडताच सगळ्या सोयी गैरसोयींच्या कल्पना खुंटीला टांगून त्या ताबडतोब श्यामपुकूरला घरात येऊन पोचल्या. श्री रामकृष्णांसाठी ते वाटेल ते सहन करायला तयार होत्या. त्यांच्या म्हणजे ठाकूरांच्या सान्निध्यात कष्ट कुठले? तिथे तर नेहमी आनंदच आनंद. आपल्या सुखसोयीचा प्रश्न माताजींच्या मनात कधीच उत्पन्न होत नसे. श्री रामकृष्ण त्यांचे जीवनाधार होते, प्रियतम होते. प्रियतमाच्या सुखानंदातच त्यांचं सुख आणि आनंद सामावलेला होता. त्यांचं निराळ असं होतंच काय? त्या परमास्पद महापुरुषाच्या ठाई ते पूर्णतः विलीन झाल्या होत्या. श्यामपुकूरमधील माताजींचं राहणं म्हणजे एक कठीण साधनाच होती. तिचं स्मरण झालं की आजही मन आश्चर्यचकित होतं. त्या घरात स्नान करायला एकच जागा होती. सगळ्यांनी तिथे स्नान करायचं. रात्री 3 वाजण्यापूर्वी स्नानादी आटपून 3ऱ्या मजल्यावर असलेल्या लहानशा गच्चीवर त्या केव्हा निघून जात ते कोणालाही कळत नसे. दिवसभर त्या लहानशा जागेत बसून त्या श्री रामकृष्णांच्या पथ्यपाण्याची सामग्री तयार करत, योग्य वेळी इतर लोकांना बाहेर जायला सांगण्यात येई आणि त्या ठाकूरांजवळ जाऊन त्यांना पथ्याप्रमाणे खायला घालत. बरीच रात्र झाल्यानंतर सगळे लोक झोपले म्हणजे माताजी 2ऱ्या मजल्यावरील त्यांच्यासाठी ठेवलेल्या खोलीत उतरत. त्यांना विश्राम करायला जास्तीत जास्त 3 तास वेळ मिळत असे. इतकी औषध योजना चालू होती, परंतु श्री रामकृष्णांचं दुखणं थोडंसंही कमी झालं नाही. त्यांचा आत्मा हळूहळू स्थूल देह सोडून असीम ज्योतिर्मय आकाशात विहार करू लागला. सूक्ष्म देहाने दूर दूर जाऊन ते अनेक लोकांवर कृपा करू लागले. आता जणू काही स्थूल देहात अधिक बांधलेले राहण्याची त्यांची इच्छा नव्हती. एक दिवस विजयकृष्ण गोस्वामी ढाक्याहून आले आणि म्हणाले, मी एक दिवस ढाक्याला माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून ईश्वर चिंतन करत होतो. तोच एकाएकी श्री रामकृष्ण देवांनी मला सदेह दर्शन दिलं आणि माझ्यावर कृपा केली. पहिल्यांदा तर मला असं वाटलं की आपल्या बुद्धीला काहीतरी भ्रम झाला असावा, पण मग मी खरं खरं काय आहे ते पाहावं
म्हणून त्यांच्या अंगप्रत्यंगाला अगदी स्पर्श करून पाहिलं. तेव्हा कुठे माझा विश्वास बसला. विजयकृष्णांच्या तोंडून हे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण श्री रामकृष्ण देव तर त्यावेळी श्यामपुकुरला होते. श्री रामकृष्णांच्या ओठावर मृदुमंद हास्य विलसू लागलं. श्री रामकृष्णांच्या स्थूल देहावर रोग वेगाने आक्रमण करू लागला. कोणत्याही औषधाने काहीच गुण येत नाही असं पाहून डॉक्टर सरकार घाबरले. भक्त मंडळी किती चिंताग्रस्त झाली होती याची तर सीमाच नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे कलकत्त्याबाहेर कुठेतरी मोकळ्या हवेच्या ठिकाणी त्यांना नेण्यात यावं असं ठरलं. जवळजवळ 2.5 महिने श्यामपुकुरला राहिल्यानंतर इसवी सन 1885च्या 11 डिसेंबरला संध्याकाळी शुभमुहूर्त पाहून श्री रामकृष्णांना कलकत्त्यानजीक असलेल्या काशीपूरला नेण्यात आलं. माताजीही बरोबर होत्या. अंतरंगीचे सर्व संघ परित्याग केलेले संन्यासी शिष्यगण देखील श्री रामकृष्णांच्या भोवती गोळा झाले. अशा रीतीने काशीपूरच्या उद्यानात श्री रामकृष्ण देवांच्या कंठरोगाचे निमित्त होऊन भावी धर्मसंघाचा पाया रोवला गेला आणि शक्ती स्वरूपिणी माता श्री शारदा देवी त्यांची अधिष्ठात्री देवी बनल्या. श्री रामकृष्णांनी आपल्या मानवलीलेचे उरलेले 8 महिने काशीपूरलाच काढले. काशीपूर इथे माताजी किती चिंताग्रस्त असत याचं वर्णन करणं अशक्य आहे. श्री रामकृष्णांचे असह्य कष्ट पाहून अगदी पाषाण हृदयी मनुष्यसुद्धा द्रवित होत असे. पाण्याचा घोटसुद्धा त्यांना घेता येत नव्हता. माताजीने एकदा सांगितलं, कधी कधी तर त्यांच्या गळ्यातून नाकातून लापशी बाहेर निघून येत असे. त्यावेळी त्यांना असह्य वेदना होत असत. अशा स्थितीत आणखी त्यांना वारंवार भावसमाधी लागत असे. गंभीर विषयांवर सतत चर्चा चाललेली असायची. एके दिवशी भावाविष्ट होऊन मध्येच खुणांनी तर मध्येच अगदी हळू आवाजात श्री रामकृष्ण सांगू लागले, आणखी काही दिवस जर हे शरीर राहिलं असतं तर लोकांमध्ये आध्यात्मिक जागृती झाली असती. थोडा वेळ शांत राहून ते पुन्हा म्हणाले, पण आता ह्या देहाला इथे ठेवण्याची आईची इच्छा नाही. तेव्हा आता नाहीच ते ठेवणार. हा साधा भोळा मूर्ख कुठे सगळे काही न देऊन टाकू. आधीच तर या कलियुगात कोणी जप करत नाही की ध्यान करत नाही. या काळात श्री रामकृष्णांना एक दिवस दिव्य दर्शन घडलं. आपले सूक्ष्म शरीर स्थूल देहातून निघून बाहेर फिरत असल्याचं त्यांनी पाहिलं. नंतर त्याबद्दल त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या सगळ्या पाठवर जखमा झाल्याचं मी पाहिलं. ते पाहून मी विचार करू लागलो की असं का बरं झालं. तेव्हा आईने कारण दाखवलं की स्वेच्छाचारी लोक येऊन ह्याला शिवतात आणि त्याची दशा पाहून मनात दया उपजते. परिणामी त्यांच्या वाईट कर्माचं फळ सोसावं लागतं. त्याचाच हा परिणाम आहे. म्हणूनच तर हे असं झालं आहे असं आपल्या गळ्याकडे बोट दाखवून ते म्हणाले. नाहीतर इतके कष्ट भोगावे लागावेत असे कोणतंही अनुचित कार्य या देहाने कधी केलं नाही. अन्य जीवांची पापं आपल्या शिरावर घेतल्यामुळेच असे कठीण दुखणं त्यांच्या मागे लागलं. त्यांच्या तोंडून ही दिव्य दर्शनाची गोष्ट ऐकून पुष्कळशा लोकांना फारच दुःख झालं. या सुमारास घडलेल्या एका अशुभ घटनेने सगळेजण फार काळजीत पडले आणि घाबरले. काही भक्त फळं मिठाई वगैरे घेऊन कालीमातेची पूजा करण्यासाठी दक्षिणेश्वरी गेले. तिथे जाऊन पाहतात तो श्री रामकृष्ण काही तिथे नाहीत. विचारपूस केल्यावर ते औषध पाण्यासाठी काशीपूरला आल्याचं त्यांना कळलं. तेव्हा ते श्री रामकृष्णांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या चित्रासमोर मिठाई वगैरेचं नैवेद्य दाखवून त्यांनी प्रसाद ग्रहण केला. ही बातमी काशीपूरला पोहोचतात ती काहीतरी अनिष्टाची सूचनाच आहे असं वाटून सगळेजण फार चिंतेत बुडले. माताजी देखील भयभीत झाल्या. त्यांच्या मनात विचार आला, इतके हे आजारी आहेत, आता आणखी काय होणार कोण जाणे. ती वार्ता ऐकून श्री रामकृष्ण देखील वारंवार म्हणू लागले, पहा तर खरे कसं अयोग्य काम केलं या लोकांनी. जगन्मातेसाठी आणलेलं सगळं काही इथेच देऊन टाकलं. हे काय उचित झालं. त्या लोकांनी असं का बरं केलं. रात्री पथ्याचं देण्यासाठी माताजी त्यांच्या खोलीत गेल्या. त्यावेळी एकांतात श्री रामकृष्ण त्यांना सांगू लागले, ऐका आम्ही काय म्हणतो ते. तुम्ही लोक उगीच काळजी करू नका. यापुढे घरोघर माझी पूजा होईल. मी अगदी खरं सांगतो. विश्वास ठेवा या गोष्टीवर. या घटनेचा उल्लेख करून माताजी म्हणत असत. त्या दिवशी अगदी पहिल्यांदाच त्यांच्या तोंडून मी, माझी असे शब्द ऐकले. अन्यथा स्वतःबद्दल बोलताना ते कधी मी अथवा माझं म्हणत नसत. ते म्हणत असत, या सापड्याचे किंवा आपल्या शरीराकडे बोट दाखवून ह्याचे. श्री रामकृष्णांचा अहंभाव जगन्मातेच्या ठाई लीन झालेला होता. काशीपूरच्या बगीचात एक दिवस 2.5 शेर दुधाचे भांडं घेऊन जिना चढत असताना माताजींना भोवळ आली आणि त्या खाली पडल्या. दूध तर सगळं गेलंच, पण त्यांच्या टाचेचं हाड सरकल्यामुळे त्यांचं चालणं फिरणंही बंद झालं. त्यांना उचलून आधार देऊन
कसं तरी त्यांच्या खोलीत नेण्यात आलं. त्यांच्या पायातून खूप कळा निघू लागल्या. असह्य वेदना होऊ लागल्या. श्री रामकृष्णांना देखील फार त्रास झाला. माताजी त्यांच्याकरता भाताची पेज तयार करून वरच्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीत जात आणि मोठ्या प्रयत्नांनी त्यांना पाजत. बालस्वभावाच्या श्री रामकृष्णांना काळजी वाटू लागली. आता पेज कोण बनवेल, मला कोण पाजेल? इतक्या कष्टमय स्थितीतही त्यांची रसिकता काही संपली नव्हती. बालक भक्त बाबूरामला हाक मारून ते म्हणाले, अरे बाबूराम, आता कसं होणार? जेवणाची काय व्यवस्था होणार? मला कोण खाऊ घालणार? त्याकाळी माताजींच्या नाकात एक मोठी नथ असे. आपल्या नाकाभोवती बोट फिरून श्री रामकृष्णांनी नथेची खूण केली आणि ते बाबूरामांना म्हणाले, अरे बाबूराम, ती जी आशी आहे ना, तिला एका टोपलीत ठेवायचं आणि ती टोपली डोक्यावर उचलून इथे आणायची. एवढं तू करू शकशील का? त्यांचं बोलणं ऐकून बालभक्त बाबूरामची हसता हसता मुरकुंडी वळली. पायाचं दुःख इतकं तीव्र होतं की 3 दिवस तर माताजींना अगदी खाटेवरच पडून राहावं लागलं. 4थ्या दिवशी मात्र दुसऱ्याच्या आधाराने श्री रामकृष्णांच्या खोलीपर्यंत पथ्याचं घेऊन त्या कशा बशा पोचल्या. तिथे गेल्यावर त्यांना दिसलं की श्री रामकृष्ण डोळे मिटून पडले आहेत. माताजी म्हणाल्या, उठावे आता, जेवण करून घ्यावं. त्यांचा आवाज ऐकता श्री रामकृष्ण एकदम भानावर आले. ते जणू कुठल्या तरी दूरच्या प्रांतातून परत आले. भावतंद्रीतच माताजींकडे पाहत ते म्हणाले, मी काय म्हणतो ते ऐका. सगळीकडे कसा अंधार पसरला आहे. सगळी माणसं या घाणेरड्या डबक्यात किड्यासारखी वळवळत आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या. मी तर अबला आहे, माझ्याच्याने हे कसं होऊ शकेल? माताजींच्या वाणीत कुतूहल होतं. स्वतःकडे बोट दाखवून भावावेशातच श्री रामकृष्ण बोलू लागले, ह्यानं केलंच काय आहे? तुम्हाला तर ह्यापेक्षा कितीतरी अधिक करायचं आहे. आता हा विषय बंद करावा. अशा विचाराने माताजी जरा ठासून म्हणाल्या, जेव्हा करावं लागेल तेव्हा पाहू. आता तर तुम्ही आधी जेवण करून घ्या. त्यांच्या स्वरात आश्वासनाची छटा होती. श्री रामकृष्ण उठून बसले. लीलादेह टाकून निजधामाला जाण्यासाठी श्री रामकृष्ण आता अगदी तयार झाले होते. म्हणूनच आपल्या लीला सहचरीला जीवोद्धाराचं कार्य सोपवून ते निश्चिंत होऊ पाहत होते. परंतु माताजींना आपलं स्वरूप प्रकट करण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच श्री रामकृष्ण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होते. पुन्हा पुन्हा सांगत होते. आणखी एका दिवसाची गोष्ट. माताजी त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या खोलीत गेल्या होत्या. ते अतिशय उत्सुकतेने त्यांच्याकडे टक लावून पाहू लागले. ते बघून माताजी त्यांना म्हणाल्या, काय सांगायचं आहे ते सांगावं ना. श्री रामकृष्ण थोड्याशा रुसलेल्या आवाजात म्हणाले, असं कसं होईल? तुम्ही काय काहीच करणार नाही? आपल्या देहाकडे बोट दाखवून काय ह्यालाच सगळं करावं लागेल? तरी देखील माताजींनी संकोचपूर्वक उत्तर दिलं, मी तर एक अबला आहे, मी काय करू शकणार? श्री रामकृष्ण चिंतित होऊन म्हणाले, छे छे, तुम्हाला तर पुष्कळ करायचं आहे. त्यावेळी देखील हा विषय पूर्वीसारखा दडपून टाकण्यात आला. अथवा असंही असेल की श्री रामकृष्ण आणखी काही बोलले असतील, पण माताजींनी ते कोणालाच कधीच सांगितलं नसेल. काशीपूरला आल्यानंतर अनेक लहान मोठ्या गोष्टींवरून श्री रामकृष्ण आता स्थूल शरीराच्या बंधनात अधिक काळ राहू इच्छित नाहीत हे अगदी स्पष्ट होऊ लागलं. त्यांचा आत्मा तो मुक्त पक्षी सीमाहीन ज्योतिर्मय आकाशात स्वैर भराऱ्या मारू इच्छित होता. माताजी ते सगळं पाहत होत्या आणि एकांतात बसून अश्रू ढाळत होत्या. ईश्वरी इच्छेला कोण अडवू शकतो? कल्पनासुद्धा करू नये अशा अनेक गोष्टी लागोपाठ होत चाललेल्या पाहून माताजी अगतिक झाल्या आणि किम कर्तव्य मूढ बनल्या. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.